देवाकडे सर्वांचं स्वागत करतो या आपल्या सर्वांच्या लाईव्ह सेशन मध्ये। ठीक आहे, बघा जो काही आज मुंबई कारागृह पोलीस भरतीचा पेपर झालेला आहे त्यामध्ये जे काही तुमचे मराठी व्याकरणावर प्रश्न आले होते, एकूण 11 प्रश्न आले होते। किती प्रश्न आले होते रे? एकूण 11 प्रश्न आले होते। त्या एकूण 11 प्रश्नाचं आपण या ठिकाणी विश्लेषण घेणार आहोत। ओके, जर माझा ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी जर क्लिअर असतील तर लगेच चालू करूया आपण आपल्या आजच्या सर्वात महत्त्वाच्या सेशनला। ठीक आहे, फक्त मला एकदा लवकर कन्फर्मेशन द्यायची आहे माझा ऑडिओ आणि व्हिडिओ सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत। चला लवकर मला फक्त कन्फर्मेशन द्या, ऑडिओ आणि व्हिडिओ सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत। गुड इव्हनिंग समीक्षा, रेश्मा, ओके ठीक आहे। बघा मुंबई कारागृहाचा जो काही आज पेपर झालेला आहे, आपण मुंबई चालकचा जो काही पेपर झालेला आहे त्याचं एक्सप्लेनेशन आणि एक्सप्लेनेशन दुपारी घेतलेला आहे। जो कारागृहाचा पेपर बाकी होता त्याचं एक्सप्लेनेशन आपण या सेशनच्या माध्यमातून घेणार आहोत। बघा पहिला प्रश्न विचारलेला होता, तुमचा पहिला प्रश्न विचारलेला होता की जर काय रे, जर या शब्दांना विरुद्धार्थी शब्द कोणता? जर या शब्दांना विरुद्धार्थी शब्द कोणता असा प्रश्न आलेला आहे। नेमका विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? सर्वांनी या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। बघा जर म्हणजे काय असते रे? कमकुवत, बरोबर आहे ना? म्हणजे ज्याचा समानार्थी शब्द होतो वृक्ष, ज्याचा समानार्थी शब्द होतो रोगी, ज्याचा समानार्थी शब्द होतो अशक्त, बरोबर आहे? म्हणजे जो काही पर्याय क्रमांक 2 आहे निरोगी, हा याचा काय आहे रे? विरुद्धार्थी शब्द आहे। काय आहे? विरुद्धार्थी शब्द आहे। जबरदस्त असा प्रश्न होता, सोपा प्रश्न होता, सर्वांना जमलेला असावा। ठीक आहे, बरोबर आहे? निरोगीच्या विरुद्ध जर असते, वृद्ध, रोगी, अशक्त याचे काय आहेत रे? समानार्थी शब्द आहेत। काय आहेत? सर्वच्या सर्व समानार्थी शब्द आहेत। हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। थोडस जर समोर आलो तर प्रश्न क्रमांक 2 आहे, विचारला गेलेला आहे तुमचा कशावर रे? विचारला गेलेला आहे काळ नावाच्या घटकावर। कशावर? काळावर विचारले गेलेला आहे। नेमकं तो मुलगा कबड्डी खेळत आहे। काय आहे? तो मुलगा कबड्डी खेळत आहे, कोणता काळ असेल? ठीक आहे, बघा तो मुलगा कबड्डी खेळत आहे, क्रियापदाची रचना काय आहे रे? क्रियापदाची रचना संयुक्त क्रियापदाची आहे। ज्या वेळेस संयुक्त क्रियापद असते तुमचा चालू, अपूर्ण, रीती किंवा कोणता काळ असतो? पूर्ण असतो, साधा काळ अजिबात नसतो। आहे म्हणजे वर्तमान काळ दर्शवलेला आहे, खेळत आहे म्हणजे चालू, त्यालाच म्हणतात अपूर्ण वर्तमान काळ। त्यालाच काय म्हणतात रे? अपूर्ण वर्तमान काळ म्हणतात। म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। ठीक आहे, 3 नंबरचं उत्तर आहे याचं, खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंगभेदाने बदलत नाही? लिंगभेदाने बदलत नाही हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे। लवकर सांगायचंय। बघा तुमचे एकूण सर्वनाम किती आहेत रे? एकूण सर्वनाम किती आहेत सांगा। या प्रश्नाचं उत्तर एकदा सांगून देतो। बघा तोच काय होते रे? लिंगानं ती होते। जोच काय होते रे? जी होते। हाच काय होतं? ही होते। परंतु मुलगा सुद्धा मी वापरू शकते, मुलगी सुद्धा या ठिकाणी मीच वापरू शकते। म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे काही सर्वनाम आहे ते सर्वनाम लिंगभेदाने बदलत नाही। लिंगभेदाने बदलत नाही। बघा एकूण सर्वनाम किती आहेत? 9 सर्वनाम आहेत। सर्वनामाचे प्रकार किती आहेत? सर्वनामाचे प्रकार 6 आहेत। लिंगानुसार बदलणारी किती आहेत? लिंगानुसार बदलणारी 3 आहेत। वचनानुसार बदलणारी किती आहेत? 5 आहेत। आणि लिंग वचनानुसार बदलणारी किती आहेत? तर लिंग वचनानुसार बदलणारी सुद्धा तुमची 3 आहेत। या गोष्टी बॅच मध्ये सांगितलेल्या आहेत आणि निश्चित सर्वांना याचा फायदा झालेला असेल। निश्चित सर्वांना याचा फायदा झालेला असेल।
ठीक आहे, क्लिअर आहे का? चलायचंय समोर, चलायचंय का समोर? बघा प्रश्न क्रमांक 4, प्रश्न क्रमांक 4 बघा रे, नक्कल या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते आहे? नक्कल या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते आहे? लवकर लवकर सांगा. सांगा, थोडा डिफिकल्ट आहे. बरोबर आहे. नक्कल याचं अनेक वचन काय होते रे? पर्याय क्रमांक 2 काय होते? नकला होते. नकली म्हणजे काय असते रे? नकली म्हणजे काय असते? डुप्लिकेट. त्याच्यामुळे हे होणार नाही. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. थोडस समोर आलो. पेढा देताना संदीप हसला या वाक्यातील देताना हा शब्द खालीलपैकी काय आहे? विचारले गेलेला आहे तुम्हाला शब्दाच्या जातीवर. कशावर विचारलेला आहे रे प्रश्न? शब्दाच्या जाती नावाचा जो काही आपला घटक आहे, जो काही आपला टॉपिक आहे, तिच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. बरोबर आहे. पेढा देताना संदीप हसला. संदीप केव्हा हसला रे? पेढा देताना हसला. देताना हसला हा शब्द क्रियापदाबद्दल अधिकची माहिती सांगतो. जसं एखाद्या नामाबद्दल अधिकची माहिती सांगणारा शब्द विशेषण असतो, तसं एखाद्या क्रियेबद्दल, एखाद्या क्रियापदाबद्दल अधिकची माहिती सांगणारा शब्द क्रिया विशेषण असतो. बरोबर आहे. हे आहे तुमचं क्रिया विशेषण अव्यय. काय आहे? क्रिया विशेषण अव्यय आहे. कळालं? ओके. आलो समोर. मी पुस्तक वाचले असेल या हे वाक्य कोणत्या काळातील आहे? म्हणजे काळावर आज किती प्रश्न आले होते रे? काळावर आज जवळपास तुमचे 2 प्रश्न आलेले आहेत. 2 प्रश्न आलेले आहेत. 11 पैकी 2 प्रश्न काळावर आहेत. मी पुस्तक वाचले असेल, असेल म्हणल्याच्या नंतर तुमचा कोणता काळ आहे रे? भविष्य काळ आहे. कोणता काळ आहे? भविष्य काळ आहे. वाचले असेल म्हणजे पूर्ण भविष्य काळ होईल. कोणता रे? पूर्ण भविष्य काळ होईल. वाचले असेल म्हणजे पूर्ण क्रिया झालेली आहे, भविष्य काळातील क्रिया आहे. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अगदी सोपा प्रश्न होते. अगदी सोपा पेपर होता. इझी पेपर होता. सर्वांना प्रश्न जमले असतीलच, आपल्याला सुद्धा जमत आहेत. थोडस आलो प्रश्न क्रमांक 7 कडे. खालीलपैकी विशेष नामांचा कोणता गट बरोबर आहे? विशेष नाम ओळखायची आहेत. विचारला गेलेला आहे प्रश्न नाम या टॉपिकवर. नामाचे मुख्य प्रकार किती आहेत रे? नामाचे मुख्य प्रकार आहेत 3. पहिलं असते तुमचं सामान्य नाम, दुसरं असते तुमचं विशेष नाम आणि तिसरं असते तुमचं भाववाचक नाम. मला सांगा काय ओळखायचं आहे आपल्याला? विशेष नाम एका घटकापुरतं मर्यादित असणार, जसं की सोनं, तांबे, साखर हे पदार्थवाचक नाम आहेत. सामान्य नाम होतील. बरोबर आहे. दुसरं ऑप्शन जर बघितलं, कल्प असेल तुमचं, वर्ग असेल, समिती असेल, हे तुमचे समूहवाचक नाम आहेत. नाशिक असेल, सह्याद्री असेल, अमय असेल, ठीक आहे, हे मात्र या ठिकाणी काय आहेत रे? तुमचे विशेष नाम आहेत. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. राक्षस असेल, अप्सरा असेल, देव असेल, हे सगळे नाव कोणते आहेत रे? तुमचे सामान्य नाम आहेत. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तो या शब्दाची विभक्ती ओळखा. तो या शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे.
सांगा, सोपा प्रश्न आहे, सोपा. तो या शब्दाची विभक्ती काय येईल? बघा, सर्वनाम आलेला आहे. सर्वनामाला प्रत्यय लागलेला दिसत नाही आहे, पण रिक्स अजिबात घ्यायची नाही. तो पळाला. काय रे? तो पळाला. मला सांगा, तो पळाला सर्वनामाच्या जागी आपण नाम टाकून बघू. राम पळाला. राम पळाला म्हणल्याच्या नंतर या नामाला कुठल्याही प्रकारचा प्रत्यय अजिबात नाही, म्हणजे सर्वनामाला सुद्धा अजिबात नाही. आणि ज्या वेळेस कोणत्याही शब्दाला प्रत्यय नसतो त्यावेळेस विभक्ती कोणती असते रे? प्रथमा असते. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कळालं का? सांगा, प्रथमा या विभक्तीला एक वचनामध्ये अनेक वचनामध्ये प्रत्यय नसतात. मला सांगा, तृतीयाचे प्रत्यय कोणते आहेत रे? तृतीयाचे लवकर लवकर सांगा, तृतीयाचे प्रत्यय कोणकोणते आहेत? चला लवकर लवकर, कमेंट थांबवू नका. कमेंट थांबवू नका, लवकर लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ने, ई, शी, नी, शी, ई, ही. चला, चतुर्थीचे प्रत्यय कोणकोणते आहेत? चतुर्थीचे कोणकोणते आहेत? अगदी बरोबर, पी, सी, यू. चतुर्थीचे सलाते, सलानाते. आणि षष्टीचे कोणकोणते आहेत रे? षष्टी विभक्तीचे. चाचीचे. अगदी बरोबर. जाऊ समोरच्या प्रश्नाकडे. 10 मुली या शब्दातील 10 हा शब्द कोणते विशेषण आहे? म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर हा प्रश्न जवळपास 80% शब्दाच्या जातीवर विचारलेला आहे. कशावर विचारलेला आहे रे? शब्दाच्या 8 जातीवरती विचारलेला आहे. सांगा, बघा 10 मुली. बघा, या मुलीबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द 10 आहे आणि हा 10 शब्द संख्यावाचक आहे. काय आहे रे? संख्यावाचक आहे. एखादा अधिक माहिती सांगणारा शब्द जर संख्यावाचक असेल तर त्याला म्हणतात संख्या विशेषण. काय रे? संख्या विशेषण. प्रश्न आलेला आहे आपल्याला विशेषणावरती. विशेषण म्हणजे काय असते? एखाद्या नामाबद्दल अधिकची माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द. विशेषणाचे प्रकार आहेत 3. पहिलं आहे तुमचं गुण विशेषण. काय आहे रे? गुण विशेषण. दुसरा प्रकार आहे तुमचा संख्या विशेषण. आणि तिसरा प्रकार कोणता आहे रे तुमचा? सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक विशेषण. त्याच्यापैकी प्रश्न आलेला होता संख्या विशेषणावरती. संख्या विशेषणाचे प्रकार आहेत 5. गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथकत्ववाचक, अनिश्चित. बरोबर आहे. त्याच्यापैकी 10 म्हणजे गणना केलेली आहे. काय केलेली आहे रे? गणनावाचक. या गणनावाचकचे परत 3 प्रकार पडतात. पहिला असतो तुमचा पूर्णांकवाचक, दुसरा असतो तुमचा अपूर्णांकवाचक आणि तिसरा असतो तुमचा साकल्यवाचक. हा प्रकार आहे तुमचा पूर्णांकवाचक. कोणता आहे तुमचा? पूर्णांकवाचक. बोला, क्लिअर आहे का? बोला, क्लिअर आहे का? चलायचंय समोर. जाऊया समोर. बघा, समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. विचारल्या गेलेला आहे मणीवर पाय धूतर मने तोडे केवढ्याचे. बर, या मणीचा अर्थ खालीलपैकी कोणता? पाय धूतर मने तोडे केवढ्याचे. या मणीचा अर्थ तोडे म्हणजे तुमच्या तोरड्या असतील. बरोबर आहे ना?
सांगा. क्लिअर आहे? मन सांगा काय असेल अर्थ? दुसऱ्याच्या दागिन्याची किंमत विचारणे, दुसऱ्याच्या कामात विघ्न आणणे, स्वतःचे काम सोडून नको त्या चौकशा करणे, दुसऱ्याच कमीपणा आणणे. सोपी होती मन, बरोबर आहे ना? म्हणजे 12 चौकशा करणे, स्वतःचे काम सोडून नको त्या चौकशा करणे, म्हणजे पाय धू तर म्हणे तोडे केवड्याचे. पाय धुवायचे तर तो तिच्यात जे काही तुमच्या तोडे असतील, बरोबर आहे ना, पैजण असते, त्याचा काय करत होता रे? चौकशा करत होता. स्वतःचे काम सोडून नको त्या चौकशा करणे म्हणजे पाय धू तर म्हणे तोडे केवड्याचे. सगळ्यात महत्वाचा आणि आपण खूप वेळा घेतलेला शब्द आहे, खूप वेळा घेतलेला प्रश्न आहे, क्षणभंगूर गोष्ट. यासाठी खालीलपैकी अलंकारिक शब्द कोणता? इन मिन 3 3.5 अडणीवरचा शंख, अळणावरचे पाणी. थोडं इथं टायपिंग मिस्टेक झालेली आहे, काही प्रॉब्लेम नाही. अळणावरचे पाणी असतं ते. पर्याय क्रमांक 3 काय आहे रे? पर्याय क्रमांक 3 अळणावरचे पाणी म्हणजे क्षणभंगूर गोष्ट, अल्पजीवी गोष्ट, कमी कालावधीपर्यंत टिकणारी गोष्ट. बरोबर आहे ना? ठीक आहे. एकूण किती प्रश्न आले होते रे? 11 प्रश्न आले होते आणि सर्वच्या सर्व प्रश्न कसे होते रे? सोपे होते, एकदम सोपे होते. कसे होते? एकदम सोपे होते, चांगले होते. यातले भरपूर सारे प्रश्न आपण घेतलेले आहेत, बरोबर आहे, आणि तुम्ही ते युट्यूबवर सुद्धा शिकलेले आहेत. बघा, सर्वसमावेशक सरळ सेवा भरती, महाराष्ट्र पोलीस भरतीच्या अनुषंगाने संपूर्ण मराठी शब्दार्थ ट्रिकी बॅच आपण सुरू केलेली आहे तुमची विश्व मराठी ऍप नंबर 1 वरती. काय रे? विश्व मराठी ऍप नंबर 1 वरती सुरू केलेली आहे, जिची फीज आहे 49 रुपये. काय रे? 49 रुपये. जवळपास 31 घटक आपण यातून काय केलेले आहेत रे? तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. जबरदस्त अशी बॅच आहे. बॅच कोणकोणत्या परीक्षेला हेल्पफुल असेल? येणारी तुमची वनरक्षक, काय रे? येणारी तुमची वनरक्षक, तशीच तुमची येणारी वनसेवक, तशीच तुमची येणारी तलाठी भरती असेल, तशीच तुमची येणारी दारूबंदी असेल. कोणती? दारूबंदी असेल. आणि येणारी सगळ्यात महत्वाची पोलीस भरती असेल. तसंच जी काही तुमची GMCCR आलेली आहे, त्या उद्देशाने ही बॅच तुम्हाला अगदी 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 हेल्पफुल ठरणार आहे. ओके ओके. पोलीस भरतीचा पेपर जिल्ह्याचा SP घेत असतो, किंवा ती जी समिती असते, जिल्हा निवड समिती, ती घेत असते. ठीक आहे ना? ओके. या ठिकाणी थांबू, भेटूया 9 वाजता. तोपर्यंत थँक्यू सो मच.